नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त आणि मजेत असाल. तर नवीन दिवसाची मस्त अशी सुंदर सुरुवात आणि आज आम्ही जाणार आहोत देवदर्शनासाठी. आता कुठे ते तुम्हाला मी पुढे सांगते. त्यासाठी मी शौर्य, श्रीजाचे पप्पा आम्ही चौघे पण आवरून रेडी झालो. घरातली सगळी कामे वगैरे आटपून घेतली. त्यानंतर मग आम्ही निघालो आणि आम्ही कुठेतरी निघालोय म्हटल्यावर ट्रॅफिक हे हमखास असतंच बरं का. ट्रेन तर येते, काय नाही काय गोष्टी घडतात आणि ट्रॅफिक असतंच. ट्रॅफिकला पार करून मग आम्ही निघालो कळमोळीला आणि चिंचणी मायकाचं जे मंदिर आहे छोटंसं, त्या मायकाच्या दर्शनाला पण जाणार होतो आणि कामोट्याला बाळूमामाच्या दर्शनाला सुद्धा जायचं होतं आणि कामोट्यामध्ये पण छोटंसं मंदिर आहे, तिथे पण जाऊन येऊया म्हणून आम्ही निघालो होतो. आणि तिथे जाता जाता आम्हाला म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टचं विमान सुद्धा लँड होताना पाहिलं, त्यामुळे मस्त वाटलं. त्यानंतर सुरुवातीला माझा जो मुगवट आहे त्याने आज सकाळी दगा दिला होता, म्हणजे तो मोडला होता. म्हटलं चला आता तो पहिल्यांदा एक्सचेंज करूया, कारण एक नाकात जरी काही नसलं ना तर कसं तर होतं आणि शिवाय आता सण झालाय, परत अजून बॅड फिलिंग येते. म्हटलं चला आता पटकन ते चेंज करून घेऊया. परत अहो ना सुट्टी असते नसते किंवा परत येणं जाणं होतंय न होतंय, म्हणून मग ते पण घेऊया म्हटलं. आणि व्हिडिओ वगैरे क्रिएट करायला लागतात, त्यामुळे ते जर नथ वगैरे नसली किंवा मुगवट वगैरे नाकामध्ये नसला की वेगळंच कसं तरी वाटतं, अजिबात मूड होत नाही. म्हणताना मग ते पण घेतलं. आता सोन्याच्या तर किमती इतक्या गगनाला भिडलेल्या आहेत. मध्यमवर्गीय लोकांना सोनं घेणं किंवा चांदी खरेदी करणं अजिबातच शक्य होत नाही आहे, कारण खूप प्राईज होत्या. तशा त्याने डिझाईन बऱ्याचशा दाखवल्या, मात्र मला तरी काय बजेटमध्ये बसायला अशा वाटल्या नाहीत. आणि खूप तरी मोठे घेऊन काय करायचं, मला जास्त अजिबात मोठा आवडत नाही. म्हणताना मग एक सिलेक्ट केली आणि त्यानंतर सुरुवातीला आम्ही पोहोचलो कळंबोलीच्या मायका देवी मंदिरामध्ये. आणि ही कळंबोलीमधलं सगळ्यात मस्त असं आणि चिंचणी मायका म्हणजे नवसाला पावणारी जी चिंचणी मायका आहे तिचं हे मंदिर आहे. खूप छान फिलिंग येते, मस्त असं वाटलं. तिथं गेलो, मस्त दर्शन घेतलं. गर्दी वगैरे अजिबात नव्हती आणि पोरांनी पण अजिबात त्रास दिला नाही, त्यांनी पण खूप एन्जॉय केला. आणि शिवाय मी सुद्धा मस्त मस्त असे फोटोज क्लिक केले, त्याचबरोबर छोटे छोटेसे व्हिडिओ वगैरे सुद्धा क्रिएट केले. तर या मग तुम्ही पण व्हिडिओमध्ये चिंचणी मायकाचं जे काही कळंबोलीमध्ये मंदिर आहे त्याचं, त्या देवीचं पण दर्शन घ्या. आणि त्याचबरोबर ही देवी जी आहे ना ती नवसाला पावते, खूप म्हणजे खूप कडक देवी आहे बरं का. आमचा हा कुलस्वामी देव आहे आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल, तुमचासुद्धा असणारच. त्यानंतर मग आम्ही गेलो कामोट्यामधील बाळूमामाच्या दर्शनासाठी. आणि तसं बघायला गेलं तर पूर्ण दिवस हा आमचा देवदर्शनातच जाणार. तर म्हटलं आज कधी नाही ते आलोय, कारण जास्त येणं होत नाही, जर थोडंसं लांब आहे. जर जवळ असलं तर मग काय जर रविवारी वगैरे जाता आलं असतं, मात्र आज थोडंसं लांब म्हणजे खूप लांब आहे. त्यानंतर मग आम्ही कामोट्यामध्ये बाळूमामाच्या दर्शनासाठी गेलो. तिथे सुद्धा अजिबात ट्रॅफिक वगैरे नव्हतं. तसं बघायला गेलं तर स्पेस खूप छान होता. मग तिथं पण दर्शन वगैरे घ्यावं म्हटलं, मग दर्शन वगैरे घेतलं. मस्त असं बाळूमामाचं दर्शन झालं, मायकाईचं दर्शन झालं. बघू शकता असं काहीसं कामोट्यामधलं बाळूमामाचं मंदिर आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, मात्र बऱ्याच जणांना माहिती नसेल. म्हणताना म्हटलं माझ्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला सुद्धा देवाचं दर्शन घडवून द्यावं. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि आम्ही जायला बरोबर मंदिर पण ओपन झालं. तशी बघायला गेली तर त्याची स्वच्छता वगैरे सुरू होत्या, महिला करत होत्या. आणि इथं साई महाराजांचं दर्शन मूर्ती आहे, त्याचबरोबर बाळूमामाची आहे, मायकाची आईची आहे आणि आणखीन एक राधाकृष्णाची आय थिंक आहे, ती मूर्ती मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतेच. हे बघू शकता, हे आमचे बाळूमामा, त्यानंतर ही चिंचणी मायका, सगळ्या देवांचं मस्त असं दर्शन घेतलं आणि खूप एन्जॉय केला. तसं बघायला गेलं ना कधी आम्ही जास्त शक्यतो बाहेर जातच नाही. आणि बाळूमामाला म्हटलं तरी आदमापूरला अमावस्याला वगैरे त्याची वारी होते, मात्र म्हटलं आम्हाला मला पोरं घेऊन जाता येत नाही, म्हणताना इथंच दर्शनाला जायचं असं नियोजन होतं. तसं बघायला गेलं तर मागच्या रविवारी जायचं ठरलं होतं, मात्र म्हटलं चला आता नाही जायचं जमलं तर आज जाऊन येऊया, म्हणून मग मस्त असं देवाचं दर्शन वगैरे घेऊन आलो. तर तुम्ही कोणत्या देवाला जाता किंवा तुमचे कोण कुलस्वामी देव आहेत का, मला ते पण कमेंट करून सांगा. प्रत्येकाचे कुलस्वामी देव असतात, एक श्रद्धा असते. तर श्रीजा पण खूप छान मस्त अशी एन्जॉय करत होती आणि त्याचबरोबर मस्त असं वातावरण पण होतं. म्हटलं आता चला आता मस्त असं थोडंसं फिरायचं करायचं आणि त्यानंतर मग थोडासा नाश्ता वगैरे करायचा आणि मग जायचं. बघू शकता श्रीजा किती छान खेळत आहे, तिला खूप मजा वाटते. त्यानंतर मग थोडंसं गार्डन पण आहे तिथंच मंदिराच्या साईडला आणि शौर्य काय गार्डनमधून निघायचं नावच घेईना. त्याला इकडं बसायचं, तिकडं बसायचं, इथे बसायचं, तिथं बसायचं, त्याचं सुरू झालं होतं. त्याला इतकी छान फिलिंग किंवा इतकी मजा येत होती ना की तो अजिबात घरी जायचं नावच घेत नव्हता. मग त्याच्या पप्पाचं
सुरू होतं, पप्पा त्याला घेत होते म्हणजे लक्ष देत होते, कारण बऱ्याचदा तो कधीही घसरगुंडीवरून वगैरे ट्राय नाही केला, त्याला भीती वाटत होती आणि त्यामुळे मग त्यांनी पण म्हणजे त्याची बसायची तर खूप इच्छा होती, मात्र एकटं बसायला तो घाबरत होता. म्हटलं इतक्या उंचावरून पडलं वगैरे तर काय म्हणताना अहोंना लक्ष द्या बोलले. मग त्यांनी पण लक्ष दिलं आणि माझं इकडं सुरू होतं ब्लॉगिंग वगैरे शूट करायचं किंवा फोटो वगैरे क्लिक करायचे. बघू शकता इथे शौर्य किती एन्जॉय करतोय, त्याला खूप छान वाटतंय. खूप मस्त मस्त असे खेळण्याचे म्हणजे तिथे गोष्टी होत्या आणि पोरं पण लहान मुले वगैरे खेळायसाठी आले होते. खूप छान व्ह्यू होता आणि बरं वाटलं म्हणजे पोराला पण थोडंसं चेंज मिळाला, कारण आम्ही शक्यतो कुठेही बाहेर जात नाही आणि इथं जवळ गार्डन वगैरे आहेत, मात्र थोडंसं अंतरावरती आहे आणि तिथं जाणं येणं होत नाही. आणि एक दिवस गेलं की पोरं रोज घेऊन जा म्हणताना मग मी अजिबात त्यांना कोणत्याही गोष्टीचा असा लाड वगैरे लावत नाही. ज्या घरात गोष्टी आहेत किंवा जे घरात खेळणी वगैरे आणलेली असतात त्यापासूनच ते खेळतात. त्यामुळे आता अजून त्याला स्कूलला घातलं नाही, नाहीतर स्कूलला घातलं ना मग अजून बाहेर जायची किंवा त्याच्या अजून चॉईसेस किंवा अजून त्याच्यात जे काही गोष्टी आहेत त्या वाढतच जातील. त्यानंतर मग त्याला उशीर असं खेळवलं आणि त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि तिथून मग आम्ही परत रिटर्न यायला निघालो. आणि नाश्त्याची काही क्लिप घेतलीच नाही, कारण तिथंच आम्ही साईडला गेलो आणि कसं विसरलं काय माझ्या लक्षातच आलं नाही. तर बघू शकता अशा प्रकारे परत आम्ही रिटर्न आलो. यायला आम्हाला जवळजवळ 4-5 वाजतच आल्या होत्या आणि त्यानंतर मग अजून परत बाहेर थोडंसं बाजार म्हणजे किराणा वगैरे पण आणायला जायचं होतं, म्हणताना मग आलो पटपट. तर त्यानंतर मग आम्ही निघालो परत. अहोंचं म्हणणं होतं की थोडंसं तेल पण गाडीमध्ये घालायचं होतं, म्हणजे गाडीला तेल टाकायचं होतं, मग ते पण केलं. त्यानंतर तेवढ्यात सिग्नल पण पडला होता आणि मग थोडंसं थांबलो. त्यानंतर मग आम्ही परत रिटर्न घरी आलो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. ठीक आहे, चला एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया, तोपर्यंत बाय.